आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद व भीम आर्मी भारत एकता मिशनचे राष्ट्रीय विजय रतन सिंह आणि भारतीय शास्त्रज्ञ व शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या उपस्थितीत शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026 रोजी धुळे शहरातील लळिंग लांडोर बंगला परिसरात भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट राहुल वाघ यांनी पत्र परिषदेत दिली आहे। यावेळी उपस्थित पत्रकारांनी सभेचे नियोजन, उपस्थित मान्यवर, सुरक्षा व्यवस्था, सामाजिक संदेश, बहुजन समाजाच्या विविध प्रश्नांवरील भूमिका तसेच कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भात विविध प्रश्न उपस्थित केले। राहुल वाघ यांनी प्रत्येक प्रश्नाला संयत, स्पष्ट आणि समर्थपणे उत्तरे दिलीत। तसेच सभेबाबतची भूमिका मांडली। यावेळी त्यांनी सांगितले की कार्यक्रमाच्या प्रारंभी माता रमाई या एक पात्री प्रयोगाचे सादरीकरण क्रांती प्रवीण पानपाटील करणार आहेत। तसेच लोकशाहीर सागर गोरखे कबीर कला मंच यांचा शायरी आयोजित करण्यात आली आहे। या विराट सभेत संविधान संरक्षण, सामाजिक न्याय, शिक्षण, रोजगार, बहुजन समाजाचे प्रश्न, युवकांचे सक्षमीकरण तसेच देशातील विविध सामाजिक व राजकीय विषयांवर प्रमुख मान्यवर मार्गदर्शन करणार असल्याचे राहुल वाघ यांनी यावेळी सांगितले। तसेच भीम आर्मीचे राष्ट्राध्यक्ष प्रथमतः महाराष्ट्रात त्यांची जाहीर सभा होणार आहे। असे आमचे लाडके त्यांचा त्याग व समर्पण चंद्रशेखर आझादांना उभं करण्यात त्यांचा पुण्याचा वाटा आहे। ते विजय रतन सिंह भाई तसेच पर्यावरण सध्या शिक्षण याला उपनिर्वाहामध्ये जनता मंदिरवर सोनम वांगचुक यांना सरकार निवडून केले की कसे आहे या देशात पेपर इक्वली होत आहे। नीटचा पेपर ही भरती एवढा सुद्धा नीटचा पेपर ही या रविवारी होणार होता, तो सुद्धा तर या सरकारने सरकारने प्रत्येका घटकपूर्वीच्या प्रामुख्याने लोकांना कुठं थांबवलं यावं त्या अनुषंगाने आम्ही या प्रमुखांनी त्यांना इथं काम केलं आहे। तसेच माता रमाई नावाचं एक पात्री नाटक लोकशाहीर आमचे शाहीर कविता पानपाटील यांची मूर्ती क्रांती प्रवीण पानपाटील या करणार आहे। त्यांच्यासोबत ते सागर गोरखे कलाकार हे सुद्धा शाहिरी करतात।